अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने अध्यक्ष भीमाशंकर तोरमल यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली। शिक्षक संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 28 मे 2025 रोजी शिक्षकेतर पदभरती संदर्भात काढलेले परिपत्रक रद्द व्हावे, तसेच महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ मिळावा, ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यकांची रिक्त पदभरतीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 24 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार सविस्तर मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या। खरं तर अनेक वर्षांनंतर शिक्षकेतर कर्मचारी यांची पदभरती सुरू करण्यात आली, परंतु शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या दिनांक 28 मे 2025 च्या शिक्षकेतर पदभरतीबाबतच्या पत्रकानुसार पदभरती सन 2023-24 च्या संच मान्यतेनुसार न करता सन 2024-25 च्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर रिक्त अतिरिक्त पदांचा आढावा घेऊन समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असे सर्व शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आले आहे। वास्तविक पाहता शैक्षणिक वर्ष 2024-25 हे संपलेले असून देखील शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता देण्यास अजूनही दिरंगाई करत असल्याने त्यामुळे पदभरती थांबल्यामुळे शालेय प्रशासकीय कामकाजाच्या व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होत आहेत। त्यामुळे शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी दिनांक 28 मे 2025 चे काढलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली आणि निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिक्षकेतर संघटना अहिल्यानगर अध्यक्ष भानुदास दळवी, सचिव विभागीय कार्याध्यक्ष गोवर्धन पांडुळे, उपाध्यक्ष पद्माकर गोसावी, देविदास थराळे, किशोर मुथा, संदीप पानमळकर आदींसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हम सब एक है, अन्य गलत एक है, चाहता था अन्य गलत जीआर काढण्याला चाहता था निषेध असो, शिक्षकेतर भरती हम सब एक है, आमच्यावर अन्याय करणाऱ्या या शासनाचा निषेध असो। हाँ सर, ओके। नाही, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी माने सर, राज्याचे सरकारी वाह आदरणीय शिवाजीराव खांडेकर सर यांनी मागील 8 दिवसापूर्वी पुणे येथे राज्य महामंडळाची बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध भरती या प्रक्रियेवर गेली 15 वर्षापासून शिक्षकेतर भरती बंदी होती आणि नुकतीच कुठंतरी पालवी फुटल्यासारखं एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल 2024 मध्ये शिक्षकेतर भरतींचा GR निघाला आणि शासनाने कुठं कळत न कळत चांगले दिवस येतील असं वाटलं होतं, परंतु नुकतंच मागील 8 दिवसापूर्वी माननीय संचालक पालकर साहेब यांनी परिपत्रक काढून शिक्षकेतर भरती एक प्रकारे गुंडाळण्यात आली। सन 2024-25 ची संच निश्चित होईल आणि त्यानंतर मान्य पदावर समायोजन करून अतिरिक्त समायोजन झाल्यानंतर भरतीबाबत निर्णय घेण्यात येईल असे निर्देश दिले। वास्तविक पाहता गेले 15 वर्षापासून शिक्षकेतर भरती नाही, त्यामुळे अतिरिक्त होण्याचा संभव हा अवलेश कुठेही निर्माण होत नाही। त्यामुळे अतिरिक्त समायोजन व्हायची वाट पाहायची वेळ शासनाने आणली। वास्तविक 15-20 वर्षापासून भरती नाही। गेल्या 15-20 वर्षामध्ये 10 शिक्षण मंत्री होऊन गेले, परंतु एकाही शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकेतरांची भरतीबाबत निर्णय घेतलेला नव्हता। या ठिकाणी आपल्या संपूर्ण सकल शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदरणीय खांडेकर सर आदी सर्वांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सर्व शिक्षकेतर बांधवांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिक्षकेतर बांधव आज या जो शासनाने जो भरतीमध्ये अडथळा आणणारा जो GR आहे त्याची आम्ही जाहीर निषेध करून या ठिकाणी होळी करत आहोत। याचं कारण म्हणजे
की बा आज जे काही शिक्षकेतर कर्मचारी आमची ऑलरेडी भरती झाली, आम्ही नोकरी करत आहोत, काम करत आहोत, परंतु या भरती बंद असल्यामुळं आमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे। त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या या ठिकाणी उद्भवत आहे। 20-20 वर्ष झाले एका शाळेवर एक पद लिपिकाचं आहे, 2-2, 4-4 पद रिक्त आहेत, परंतु परिणामी त्याचा शालेय प्रशासनावर, कामकाजावर, त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून अशा आज या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळापायी बरेच कामं अपूर्ण राहतात। परंतु शासनाचं रोजची रोज वेगवेगळ्या माहित्या GR निघतात, हे कामं एका माणसाला करणे शक्य नाही। आमच्या महाराष्ट्र राज्य महामंडळाचे अध्यक्ष माननीय अनिलजी माने सर, सहकार्यवाह माननीय शिवाजीराव खांडेकर सर यांच्या आदेशान्वये आज पूर्ण राज्यभर, संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जो 28 मे 2025चा जो शासनाचा अन्यायकारक GR आहे, या GRच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येते। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर कचेरी आज त्यांच्या आदेशान्वये आम्ही आज अहिल्यानगर जिल्हा जे अधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चा आणलेला आहे, त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या GRची जी आहे ती उघडी करण्यात आलेली आहे। आमची एवढीच मागणी आहे का जे शाळांमध्ये भौतिक सुविधा आहेत, समजा ग्रंथपाल नाहीत, प्रयोगशाळा सहाय्यक नाहीत, लिपिक नाहीत आणि विशेष म्हणजे शिपाई मामा नाहीत। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।